पायल दुपारी कॉलेजमधून घरी आली आणि तिला मामाच्या खोलीमधून आवाज येऊ लागला. तिने बघितलं तर मामा आणि मामीचं दुपारीच. ते बघून पायलच्या भावना जाग्या झाल्या आणि रात्री तिने मामीच्या भावासोबत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पायलच्या मामाचं नवीनच लग्न झालं होतं आणि मामा तर मामीमध्येच पूर्णपणे गुंतला होता. पायल तिच्या मामाकडे 2 वर्षापासून राहत होती. 12वीपर्यंतचं शिक्षण तिने तिच्या घरीच पूर्ण केलं होतं. पुढचं शिक्षण घेण्यासाठी ती तिच्या मामाकडे आली होती. तिचा मामा शहरामध्ये राहत होता आणि तिथे तर चांगले कॉलेज होते. पायलने मामाच्या शहरामध्ये कॉलेजला प्रवेश घेतला होता. पायलला एकच मामा होता. तिची आजी, मामा, मामी आणि पायल एवढे जण राहत होते. मामा कुठेतरी प्रायव्हेट नोकरीला होता. तिच्या मामाचं जेव्हापासून लग्न झालं होतं तेव्हापासून तो जास्त घरीच राहत होता. पायलच्या कॉलेजचा वेळ सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत होता. पायल दुपारी कॉलेजवरून घरी आली. ती जेव्हा घरी आली होती तेव्हा तिला काहीतरी वेगळाच आवाज येत होता. तो आवाज तिच्या मामाचा आणि मामीचा होता. पायल आता मोठी झाली होती आणि तिला सर्व समजत होतं. ती मामाच्या खोलीजवळ गेली आणि बघितलं की मामा आणि मामीचं दुपारीच. मामा मामीला तसं बघून पायलच्या भावना तर पूर्णपणे जाग्या झाल्या होत्या. आता तिला काय करावं आणि काय नाही असं झालं होतं. मामा मामीकडे ती एकटक बघू लागली होती. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते. पायलने दरवाजा उघडला आणि बघितलं तर तिच्या मामीचा भाऊ रितेश आला होता. मामीचा भाऊ तिच्याच वयाचा होता. मामीचा भाऊ रात्री मुक्कामी थांबणार होता. रात्री सर्वांनी सोबत जेवण केलं. पायलचे मामा मामी त्यांच्या खोलीमध्ये गेले. पायल, तिची आजी आणि मामीचा भाऊ तिघेजण हॉलमध्ये झोपलेले होते. पायलने दुपारी मामा मामीला तसं बघितलं होतं. अजून पण तिच्या डोळ्यासमोर तेच होतं. पायलच्या जवळ तिच्या मामीचा भाऊ होता. पायल त्याच्याजवळ गेली आणि त्याला मिठी मारली. तिच्या भावना तर आणखीनच जागल्या. तिची आजी पण जवळ होती. तिने लाईट बंद केला आणि मामीच्या भावाला जागं केलं. रात्रभर दोघं एकाच अंथरुणात होते. मामीचा भाऊ फक्त एका दिवसासाठी आला होता. पण पायलने रात्री जे काही त्यामुळे तर तो तिथे चांगलाच 7-8 दिवस थांबला होता आणि रोज पण रात्री ते दोघं. पायलच्या मामाला समजलं होतं आणि त्याने पायलचं लग्न रितेशसोबत करायचं ठरवलं होतं. आणि 1 वर्षानंतर पायल आणि रितेशचं लग्न झालं. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.